नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत धुळ्यामध्ये जो प्रकार घडला आहे, डॉक्टरांना मारहाण केली रुग्णांच्या नातेवाईकांकडून. त्या प्रकाराच्या अवतीभोवती काही प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तज्ज्ञ आणि मान्यवरांसोबत. पण तत्पूर्वी पाहूया, धुळ्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्यानं डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा चर्चेला आलेला आहे. विशेष म्हणजे या संदर्भात कठोर कायदा होऊनही डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. डॉक्टरांच्या माड संघटनेकडूनही अशा हल्ल्यांविरोधात वारंवार संपाचं हत्यार उपसलं जात आहे, पण यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी आणखीनच जटिल बनत चाललेला आहे. धुळ्यातल्या डॉक्टरांवरील हल्ल्याची ही सीसीटीव्ही दृश्य. हा हल्ला इतका गंभीर होता की त्यात जखमी डॉक्टर रोहन मामुनकर यांचा डोळा पार अगदी निकामी होण्याची वेळ येऊन ठेपली. रागाच्या भरात रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेल्या या हल्ल्याचं कारणही अगदी नेहमीच आहे, आणि ते म्हणजे उपचारातील दिरंगाई. याच एका कारणावरून डॉक्टरांवर वारंवार हल्ले होत आहेत. म्हणूनच सरकारनं डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी कठोर कायदा मंजूर केला. या नव्या कायद्याअंतर्गत डॉक्टरांवरील हल्लेखोरांना 3.5 वर्षांची शिक्षा आहे, 50,000चा दंड आणि दुप्पट नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली आहे. एवढंच नाही तर हा गुन्हा अजामीनपात्र देखील करण्यात आला. पण तरीही डॉक्टरांवरील हल्ले काही केल्यात थांबत नाहीये. अगदी आकडेवारीतच बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात राज्यभरात अंदाजे 35च्या वर डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. पहिली गोष्ट तर हा जो डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे खूप वीक आहे. हा ऑन पेपर नॉन बेलेबल ऑफेन्स आहे, पण जो सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे की 10 वर्ष की 7 वर्षाच्या खाली जर आपल्याला शिक्षा असेल कोणत्याही ॲक्टमध्ये तर तो बेलेबल ऑफेन्स होतो. आणखी आपला हा जो डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे तिथे जास्तीत जास्त 4 वर्षाची शिक्षा होतो, तर तो बेलेबल ऑफेन्स होऊन जातो, तो नलिफायस होऊन जातो. प्रत्येक वेळी रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण झाली की मार्डकडून संपाचं हत्यार उपसलं जातं. परिणामी सामान्य रुग्णांचे प्रचंड हाल होतात. मग परिस्थिती चिघळू नये म्हणून सरकारकडून हल्लेखोरांवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं जातं. पण हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी काहीच ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. तर दुसरीकडे महागडी होत चाललेली औषधोपचार पद्धती, ऑपरेशन्स आणि वैद्यकीय चाचण्यांच्या कचाट्यात सापडलेला सामान्य रुग्ण पुरता पिचून गेला. म्हणूनच अशा संवेदनशील घटनांमध्ये डॉक्टरांनीही संपूर्ण रुग्णसेवाच वेठीस धरण्याचे प्रकार थांबवले पाहिजे. नाहीतर रुग्णसेवेच्या मानवतावादी हेतूलाच हरताळ फासला जाईल. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. अर्थात काही प्रश्न उपस्थित होतात. धुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत कायद्याची अंमलबजावणी ढिसाळपणे होते का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि सेवाभाव आणि व्यावसायिकता यातील समतोल बिघडल्यामुळे हल्ले वाढत आहेत का, हे सुद्धा आपण इथल्या मान्यवरांकडून समजून घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत या क्षेत्रातले. डॉक्टर तात्याराव लहाने, जे डीन आहेत जे हॉस्पिटलचे. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे. डॉक्टर सपना शर्मा आपल्यासोबत आहेत, ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत नागपूरवरनं. आपल्यासोबत डॉक्टर विकास आमटे आहेत, त्यांची वेगळी ओळख करून देत नाही. सगळ्या महाराष्ट्राला जसे लहाने सर ओळखीचे आहेत तसेच विकास आमटेसुद्धा ओळखीचे आहेत. पण ही सगळी मंडळी ज्या सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत, त्यांचं पण काय म्हणणं आहे या सगळ्या परिस्थितीवरती ते आपण बघणार आहोत. आपल्यासोबत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल, या सगळ्या मान्यवरांचं स्वागत. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा आहे डॉक्टर तात्याराव लहाने आपल्याला, कारण ज्या डॉक्टरांवरती हा हल्ला झाला आहे धुळ्यामध्ये, मला असं वाटतं की ते तुमच्याकडे आज तपासायला त्यांना आणलं गेलं होतं आणि त्यांचा डोळा अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये आहे. त्यांची काय परिस्थिती आहे आत्ता, आणि तुमचं त्यांच्याशी जर का काही बोलणं झालं असेल तर त्यांची काय प्रतिक्रिया होती या सगळ्या प्रकरणाबद्दल? नाही, आज डॉक्टर रोहन माझ्याकडे तपासण्यासाठी काही आले नाही आहेत, पण माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. आणि चर्चा झाल्यानंतर त्यांच्यावर जे आतापर्यंत तपासण्या झाल्या आणि त्या तपासणीमध्ये CT स्कॅन झाला किंवा ज्या डोळ्याच्या तपासण्या झाल्या, तर यामध्ये त्यांच्या छातीच्या बोनला पण इजा झालेली आहे आणि सर्व शरीराला इजा झाल्यानंतर त्यांचं जेव्हा CT स्कॅन केलं तर तेव्हा त्यांचा जो डावा डोळा आहे, त्या डावा डोळ्याचं जे हाड असतं वरचं आपण खोबणी म्हणतो, त्याला फ्रॅक्चर झाला आहे. आणि ते फ्रॅक्चर झाल्यामुळं त्यांचा जो डोळा आहे तो सुजलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये त्यांची दृष्टी कमी झालेली आहे. पण वैयक्तिक मी त्यांना आज ते माझ्याकडे येणार होते पण ते आले नाही आहेत, तर त्यांची तपासणी मी केलेली नाही आहे. पण ही जी ग्रीव्हस इंजुरी आहे, कारण हा एक आपण असं म्हणूया की हेड इंजुरीचा हा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये बोन त्याचं फ्रॅक्चर झालं आहे आणि छातीच्या पण त्यांना फासळीचा आवाज येतो आहे. तर त्याचाही आज त्यांना एक्सरे करायला मी सांगितला होता. तर त्या तपासण्यासाठी मला असं वाटतं ते उद्या आमच्याकडे येतील, पण आज मी त्यांना पाहिलं नाही आहे. पण हा आजार म्हणजे हा जो मार लागलाय फार गंभीर स्वरूपाचा आहे आणि मला असं वाटतं की एक डोळ्याचं हाड तुटेपर्यंत मारहाण करणं ही जरा योग्य गोष्ट नाही आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर विकास आमटे, ज्या पद्धतीनं ह्या घटना घडतायत, ज्या पद्धतीनं या घटना वाढतायत आणि एक प्रकारे जी डॉक्टर ही जी एक व्यवस्था आहे, खरं तर तिला मूल्य व्यवस्था म्हणायला काही हरकत नाही, कारण सगळ्यांनाच आपल्या जगण्याच्या रोजच्या जीवनातला डॉक्टर हा इतकाच अविभाज्य भाग आहे आत्ताच्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये. आणि अशा वेळेला डॉक्टरांवरचा विश्वास सुद्धा कमी होत चाललाय. ही परिस्थिती तुम्ही कशी बघताय? काय कारण आहे त्याच्या मागे असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम डॉक्टर रोहन यांच्या प्रकृती स्वास्थ्याकरता आपण सारे प्रार्थना आपण करायला हवी, कारण ते अतिशय दुर्धर प्रसंगातून ते गुजरत आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलेलं आहे. त्यांच्या सगळ्यांच्या सद्भावना, उपाययोजना निश्चितच कामी येतील. पण मी एक डॉक्टर असल्यामुळे आधी आपण इन्व्हेस्टिगेशन्स करतो, मग ॲनालिसिस करतो की काय काय त्याचं विश्लेषण आहे, त्यानंतर मग त्याचं डायग्नोसिस होतं आणि नंतर मग उपचार पद्धती होते. या सगळ्या ह्याच्यात कारण असं झालेलं आहे की ज्या प्रमाणामध्ये मेडिकल एज्युकेशन याचे मेडिकल कॉलेजेस वाढलेले आहेत, ते मेडिकल कॉलेजेस एक तऱ्हेची, काही लोक त्याला दुकानदारी असं म्हणतात. आमच्याकडं काही लोक जेव्हा कांदाच घेतात, काही लोक तूर घेतात, कधी कधी लोक एक सोयाबीन घेतात. तशी एक स्पर्धा सुरू झाली आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपण डॉक्टर व्हावं. त्यापूर्वी वकील व्हावं असं वाटायचं, इंजिनियर व्हावं असं वाटायचं, आणि असं अनेक अशी मेडिकल कॉलेजेस निघाली आहेत की त्याच्यात प्रचंड कॅपिटेशन फी पालकांना द्यावी लागते. आणि त्यानंतर मग त्याचे जे सगळे मुद्दे आहेत की आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते वापस कसे येता येतील. आणि यात ब्लॅकशिप असतात, चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात. लोक डॉक्टरांना देव मानतात, त्या देवाच्याकडे लोक अतिशय आदराने श्रद्धेने जातात. पण मुळामध्ये आपली जर हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम सरकारची जर चांगली असेल तर ती खेड्यांमध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर्सपासून जर आपण रिएन्फोर्स केली, होतं काय की आपण प्रायोरिटी बजेट हेल्थला अजूनही देत नाही. शेतकरी आत्महत्या होत आहेत, शेती आणि हेल्थ हे दोन्ही अजूनही मी म्हणतो त्याला की अतिशय दुर्लक्षिलेले विषय आहेत. आणि परदेशामध्ये मेडिक्लेम सारख्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या देशात तर सुरुवात झालेली आहे. पण हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम शासनातर्फे जर चांगली झाली तर खचितच प्रायव्हेट डॉक्टरांकडे लोक जाण्याचा ओढा राहणार नाही. आज आम्ही बघतो आमच्या दुर्गम भागामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर्समध्ये डॉक्टर्स नसतात, नर्सेस नसतात, गाडी नसते, रस्ते नसतात. त्यामुळे मग शेवटी तो वैद्यकडे जातो किंवा होमिओपॅथीकडे जातो, आयुर्वेदकडे जातो. आणि त्याचाच फॉलोआउट आपण बघतो की थोडं तरी त्या डॉक्टरच्या हाताने चूक झाली, जे आपण सोलापूर परिसरात बघितलं, सांगली परिसरात बघतो, तर त्यात डॉक्टरांना मारहाण त्यातूनच होते. नक्की. एक दुसरा फॅक्टर असं असतो की रात्री हे सगळे अटॅक जे होतात, हा बोला यात दारूचा किती भाग आहे हे आपण बघायला पाहिजे. दारू हायवेवर सगळे ज्या गोष्टी होतात आणि मध्यरात्री सगळे अटॅक होतात आणि मॉब फ्रेंझी याची वेगळी सायकॉलॉजी असते. आणि डॉक्टर्सवर सगळा हा लोक त्याच्या अंगावर जातात आणि तो असाही असतो कारण रात्रीच्या वेळी कोणी सिक्युरिटी कोणी राहत नाही त्या याच्यामध्ये. नक्की. एक मुद्दा डॉक्टर आमटे तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, जो तुम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे की रात्री अशा प्रकारचे अधिकचे हल्ले होताना दिसतात, दारूचा उल्लेख इकडे झाला तुमच्याकडनं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकीकडे आपल्याला हेही दिसतंय की अशा प्रकारे जर का एखादा
पेशंट आला तर त्याला त्या नातेवाईकांची एक अपेक्षा असते, ती अपेक्षा पूर्तता करण्यासाठी जी यंत्रणा असायला हवी असते ती यंत्रणा पुरेशी असते किंवा नसते, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी एक संवादाची प्रक्रिया असते, विश्वासाची प्रक्रिया असते. डॉक्टर सपना शर्मा, तुम्हाला असं वाटतंय का की एकूण समाजामध्ये बघितलं तर डॉक्टर आणि रुग्ण यांचा परस्पर संवाद आणि जो विश्वासाचा भाग आहे तो कुठेतरी कमी झाला आहे अलीकडच्या काळामध्ये, आणि त्याची ही प्रतिक्रिया असं तुम्हाला वाटतं? मी त्याला अशा पद्धतीने सांगू इच्छिते की मी डॉक्टर सुद्धा आहे आणि एक मला एक डिफरन्स दिसला की आपल्या इकडे जी एक एज्युकेशन सिस्टम आहे आणि एक मी फॉरेन कंट्रीजमध्ये एज्युकेशन सिस्टम पाहिलेली आहे, त्या दोन्हीमध्ये फार जास्ती फरक आहे. आणि सगळ्यात मोठा फरक आहे की त्यांच्या पूर्ण एज्युकेशनमध्ये कम्युनिकेशन स्किल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि आपल्याकडे या कम्युनिकेशन स्किल्सबद्दल कुठेही आपल्या एज्युकेशनमध्ये, मेडिकल एज्युकेशनमध्ये मेन्शन केल्या जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो म्हणला संवादाचा भाग, तो नक्कीच आहे. कारण त्यांनी ट्रीटमेंट कसं करावं हे शिकवलं जातं, त्यांनी लोकांकडे कसं पाहावं हे शिकवलं जात नाही. येणाऱ्या पेशंटशी कसं बोलावं ज्यांनी त्याचा राग कमी होईल, त्याचा त्रास होईल, या सगळ्या गोष्टी शिकवल्या जात नाही. आणि आपल्या पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये आपल्याकडे नक्कीच डॉक्टरांवरती प्रेशर खूप जास्ती आहे. मग त्यांनी इतक्या वेळात त्यांनी पेशंटशी बोलायचं की आपले पेशंट्स पाहायचं, हा प्रश्न आधीपासूनच आहे. त्याच्यामुळे डॉक्टरला कम्युनिकेशन स्किल्स हे कुठे शिकवला जात नाही, हा एक प्रश्न मला लक्षात येतोय. आणि रुग्णांच्या किंवा रुग्णांच्या रिलेटिव्हच्या बद्दल आपण बोललात तर एक ओव्हरऑलच आपल्याला जे दिसतं आहे की एक लोकांचं फ्रस्ट्रेशन खूप वाढलेलं आहे आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, म्हणजे मी म्हटलं जे ते ताबडतोब माझे कामं झाली पाहिजेत, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हे एक सोसायटीमध्ये ओव्हरऑलच हा प्रकार वाढत असल्यामुळे प्रॉब्लेम होत आहे की लोकांमध्ये पेशन्स फार जास्ती कमी झालेला आहे. तर त्या दोन्ही जेव्हा गोष्टी एकतर येतात की माझ्यात पेशन्स नाही आणि समोरचा डॉक्टर जो आहे तो माझ्याशी मला अगदी व्यवस्थित बोलत नाहीये, जेव्हा दोन्ही मधला एक प्रॉब्लेम, एक इश्यू क्रिएट होतो, त्याच्यामुळे मग पेशन्स संपतो. नक्की. या बरोबर ना डॉक्टर भूषण शुक्ल, तुम्हाला असं वाटतं का की जो आता सातत्यानं आपण उल्लेख करतोय या पहिल्या चर्चेच्या प्राथमिक सगळ्या भागामध्ये, की खास करून संवाद प्रक्रियेचा एकीकडे अभाव आहे, दुसरीकडे विश्वास जो होता, म्हणजे अनेकदा आपल्या घरच्यापेक्षा आपल्या जे घरचे डॉक्टर असायचे, खास करून जे फॅमिली डॉक्टर असायचे, त्यांच्यावरती अक्षरशः अंधविश्वास असायचा पूर्वीच्या काळी. आता ती प्रक्रिया राहिलीच नाहीये, ती इन्स्टिट्यूशनच पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, असं काही झालंय म्हणून हे सगळे प्रकार घडतात. तुमचं निरीक्षण आहे? पहिली गोष्ट म्हणजे संवादाचा जो मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो आहे, त्याच्यात सर्वात महत्वाचा भाग असा आहे की कॅज्युअल्टीमध्ये जेव्हा एक ज्युनियर डॉक्टर रात्री 2 वाजता काम करत असतो, त्याच्यासमोर एक रुग्ण, 50 नातेवाईक, त्याच्यातले निम्मे प्यायलेले, सगळे बाजूला गोळा करून उभे राहिलेले, या परिस्थितीत त्यांनी एक्झॅक्टली कोणाशी संवाद साधायचा हो? म्हणजे काही झालं की डॉक्टरकडे बोट दाखवायचं आणि तुम्ही संवाद साधत नाही म्हणायचं. आपल्याकडे एका पेशंटच्या मागे 25 नातेवाईक येतात. वर हे आमचे भाऊसाहेब आहेत यांना सांगा, हे आमचे पाहुणे आहेत ते त्यांना सांगा, हे आमचे मामा आहेत गावाहून आलेत त्यांना सांगा, कुणीतरी मोबाईल पुढे करताना म्हणतं हे आमचे तिकडचे डॉक्टर आहेत तुम्ही जरा त्यांच्याशी बोलून घ्या. म्हणजे पेशंट तपासायचा का 50 जणांना इंटरव्ह्यू द्यायचे? डॉक्टरांना शांतपणे काम करू दिलं जातं का सरकारी रुग्णालयामध्ये? आणि तिथे सर्वात ज्युनियर डॉक्टर समोर उभा असतो ज्याला डायरेक्ट निर्णय घेण्याची परवानगी नसते. त्याला त्याच्या सिनियर्सशी बोलावं लागतं, सल्ला मसलत करावी लागते, ते सांगतील त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट करावी लागते. जनतेला हे काहीच समजत नाही हो. त्यांना असं वाटतं की आम्ही पेशंट घेऊन तिथे आलो की दुसऱ्या क्षणी जादू झाल्यासारखी ट्रीटमेंट चालू झाली पाहिजे. सरकारी डॉक्टरला तिथे साधं रेडिओलॉजिस्टकडे जाऊन जर एक्सरे करून घ्यायचा असेल तर रेडिओलॉजीच्या डिपार्टमेंटमधला मामा कुठे आहे त्याला शोधून आणा, पेशंटला स्ट्रेचरवर टाका. बरेचदा तो स्ट्रेचर ढकलायला कोणी नसतं, ज्युनियर डॉक्टर स्वतः स्ट्रेचर ढकलत रेडिओलॉजीत घेऊन जातात. वेळ लागतो या गोष्टींना. ज्या लोकांनी ही सिस्टीम निर्माण केली आहे त्यांचे जाऊन डोळे फोडा ना. तिथे काम करणाऱ्या 23 आणि 24 वर्षाच्या डॉक्टरचे डोळे फोडून तुम्ही काय मिळवता आहात? ह्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? म्हणजे मेडिकल प्रॅक्टिसचे एथिक्स, त्याची किंमत, याच्याकडे नेहमीच बोट दाखवलं जातो. रस्ता चुकीचा बांधला म्हणून लोक तिथे खड्ड्यात पडून 50-50 मरतात, तेव्हा कोणी एमएससीबीच्या इंजिनियरला पकडून मारतं का? कारण तो समोर दिसत नाही. डॉक्टर जर तिथे समोर उभा राहून काम करतो आहे
तर त्याला काम करू द्यायचं नाही आणि सतत त्याच्यावर अटॅक करत राहायचे, ही कुठली संस्कृती आहे? मी स्वतः गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 4 वर्ष काम केलेलं आहे ससूनमध्ये. मी आता प्रायव्हेट प्रॅक्टिस करतोय. मी 4 वर्ष इंग्लंडमध्ये काम केलेलं आहे. एक गोष्ट मला वारंवार दिसलेली आहे, ती म्हणजे लोकांना असं वाटतं की जे काय वाईट आहे त्याला डॉक्टर जबाबदार आहे. आता 2 लाख रुपयाला स्टेंट मिळतो, ही का डॉक्टरची जबाबदारी आहे? तिथे रेडिओलॉजी टेक्निशियन नसतो, ही डॉक्टरची जबाबदारी आहे. नाही पण भूषण डॉक्टर भूषण हे सगळं तुमचं मान्य आहे, पण हे ज्या वेळेला होत असतं या सगळ्याच्यामध्ये तुमच्याकडे इंडियन मेडिकल असोसिएशन सारख्या अतिशय ज्याला प्रबळ म्हणता येतील अशा तुमच्या संघटना आहेत विविध, अगदी माड सुद्धा काही कमकुवत संघटना याच्यातला भाग नाही. संघटनात्मक ज्या वेळेला एकूण मुद्दे येतात, म्हणजे ज्या मुद्द्यांवरनं पेशंट नाडला जातोय किंवा पेशंटचा राग प्रतिक्रियेच्या माध्यमातून समोर येताना दिसतोय, त्यावेळेला डॉक्टरांनी सुद्धा या सगळ्या मुद्द्यांवरती एकत्रितपणे कुठेतरी सरकारकडे अशा गोष्टी केलेल्या आहेत का, किंवा अशा प्रकारे काही मांडणी केलेली आहे का की जेणेकरून पेशंटवरचा ताण कमी होईल आणि तो ताण म्हणजे तुम्ही जे बिहेवियरल त्याच्यातले इश्यूज म्हणतात ते ठीक आहेत, ते आपण समजून घेऊया ती प्रक्रिया. गोष्ट लक्षात घ्या की IMA ही प्रोफेशनल संघटना आहे. IMA ही कायदेशीर बॉडी नाहीये आणि सगळे डॉक्टर IMA चे सदस्य नाहीयेत. सरकार दरबारी IMA ला दमडीची सुद्धा किंमत नाहीये. उद्या IMA च्या अध्यक्षांनी जाऊन जर हेल्थ मंत्र्याची जर अपॉइंटमेंट मागितली तर त्यांना बहुतेक 2 महिन्यानंतरची अपॉइंटमेंट मिळेल. आणि सरकारी हेल्थ केअरची काय अवस्था आहे, गेल्या 70 वर्षात काय चोथा झालाय, हे काय IMA ने सांगायची गरज आहे? सरकारला दिसत नाही. ठीक आहे, इतक्या या घटना घडतात की लोक बिना ट्रीटमेंटचे मरतात, हे काय सरकारला समजत नाही? त्याच्यासाठी काय डॉक्टरांनी ॲजिटेशन करायची गरज आहे? मार्च दरवर्षी याच्यावर संप करत असतं की आम्हाला फॅसिलिटीज द्या, आम्हाला औषधं मिळत नाहीत. मार्च महिना समोर आला की हॉस्पिटलमधली औषधं संपलेली असतात. हे काय सरकारला कळत नाही? नक्की अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा, आणि त्या मुद्द्याच्या अवतीभोवती पुन्हा डॉक्टर लहाने म्हणजे विकास भाऊ काय असतील, तुम्ही सगळेजण काय वेगळ्या पद्धतीनं सगळं काम आतापर्यंत करत आलेलं आहे. म्हणजे जो मगाशी मुद्दा डॉक्टर सपना शर्मा यांनी काढला की किंवा अति भूषण शुक्ला सुद्धा आता तेच म्हणतात की इतकी माणसं त्यावेळेला त्या डॉक्टरशी बोलत असतात. म्हणजे अनेक प्रसंग आठवतात मला सुद्धा आठवतात की बऱ्याचदा अनेक ते पेशंट्स आपल्याला बोलायला सांगत असतात, त्या डॉक्टरला बोला ह्यांच्याशी करा, हे करा. ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये तुम्ही किती बेजार होता, आणि ते बेजार होत असताना त्याच वेळेला तुम्ही ते जबाबदारीने कसं हँडल करता, कारण हजारो लाखो पेशंट तुमच्यासमोर सातत्यानं येत असतात. डॉक्टर लहाने. नाही, यामध्ये मला असं वाटतं की जसं भूषणनी सांगितलं आहे की हजारो लाखो पेशंट जेव्हा आपल्याकडे येत असतात, तर अशा वेळेस आपण जे म्हणतो की डॉक्टर आणि रुग्णांचा जो संबंध आहे किंवा हा कमी झाला आहे, मला असं वाटतं की यामध्ये थोडीशी तथ्यता आहे. पण जसं भूषणनी सांगितलं की एका माणसाला सांगितल्यानंतर ते ऐकायला तयार नसतात, त्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा लोकांना सांगावं लागतं आणि त्याच्यानंतर पुन्हा फोन पण घ्यावे लागतात. पण त्याच वेळेस मला असं वाटतं की त्यांना सिनियरना पण सांगायचं असतं. त्या औषध उपचारामध्ये त्यांना वेळ दिला पाहिजे. पण मला असं वाटतं की मारहाण ही गोष्ट मला असं वाटतं की ही मान्य होणारच नाही. कारण तुम्ही समजा त्या रुग्णाला काही उपचार चालू आहेत, तर अशा वेळेस जर त्या डॉक्टरांनी, आपण धुळ्याची गोष्ट घेऊया, त्यांनी सांगितले नाकातनं रक्त येत आहे, तर मेंदूमध्ये मारहाण झाली, जखम असावी, तर मेंदूच्या डॉक्टरकडे घेऊन जा, माझ्याकडे तो मेंदूचा डॉक्टर नाही आहे. एवढ्या एका गोष्टी म्हणून पब्लिकने उठायचं. आणि आपण जर पाहत असाल तर लाथाबुक्याने त्या डॉक्टरांचा मृत्यूच्या जवळ जाईपर्यंत मारहाण करायची, ही गोष्ट किती अयोग्य आहे. तर या गोष्टीचा निषेध हा झालाच पाहिजे. आणि समाजामधल्या लोकांनी येऊन डॉक्टर जेव्हा सेवा करत आहेत, तर तेव्हा सेवा करत असताना त्यांना सेवा करू दिली पाहिजे, मारहाण झाली नाही पाहिजे. आणि म्हणून मारहाण होऊ नये असं, जसं की समाजाच्या लोकांनी येऊन मारहाण करणं डॉक्टरांना, हे खूप चूक आहे. आज डॉक्टर एखादा सिरियस रुग्ण झाला तर त्याला औषधोपचार करण्यासाठी धजत नाही आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की यामध्ये पब्लिकने येऊन मारहाण करण्यासाठी जे काही कायदा करणं गरजेचं आहे, की जसं आताच आमच्या माडच्या डॉक्टरने सांगितले की 4 वर्षाची शिक्षा 10 वर्षाची करा. पण काही लोकांना शिक्षा झाली, काही लोकांना त्याची भीती बसली, तरच मला असं वाटतं हे थांबेल. नाही असं झालं तर मला असं वाटतं की आज कॅज्युअल्टीमध्ये काम करणं, सरकारी दवाखान्यात काम करणं फार कठीण झालं आहे. आणि ते कठीण झाल्यामुळे मला असं वाटतं की हे अशाच गोष्टी वाढत जाणार आहेत. त्यामुळे समाजाने याचा विचार केला पाहिजे. आणि डॉक्टर जे करतायत आज, त्यांना जे सांगतायत किंवा त्यांना जे सांगितलं जात आहे, तर हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. आणि समजा यात काही घडलं तर त्यासाठी त्यांच्याकडे आहे ना कायदा, क्रिमिनल केस करा, कंझ्युमर केस करा, किंवा बाकीच्या सगळ्या ठिकाणी पोलिसात जाऊन तुम्हाला केस करता येईल. या गोष्टी कायद्याने कराव्या.
कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी कायदा हातात घेऊ नये असं मला वाटतं. नक्की, अर्थात ही निषेधार्ह घटना आहे आणि त्या निषेधाच्या बरोबरीनं पुन्हा जो प्रश्न उपस्थित होतो डॉक्टर विकास आमटे आपल्याला विचारायचा आहे की ही जी सगळी यंत्रणा जे आता अतिशय पोटतिडकीने डॉक्टर भूषण आपल्याशी बोलत होते, ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं हे होतं की एकीकडे रस्ते चुकीचे बांधले आहेत, ॲक्सिडेंट्स होत आहेत, त्याला कोणी धरत नाहीये, पण डॉक्टरांवरती तो राग सगळा व्यक्त होतोय. हे सगळं ज्यावेळेला घडत असतं त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं का की अजूनही म्हणजे जो पहिल्यांदाच तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता की जेवढी प्राथमिकता द्यायला पाहिजे तेवढी प्राथमिकता अजून देताना दिसत नाही. महाराष्ट्रासारखं राज्य आणि त्या राज्यामध्ये ही परिस्थिती असेल तर इतरत्र काय असेल परिस्थिती याचा आपण विचार केला तर भीती वाटेल. तुमचं काय मत आहे? डॉक्टर भूषण, सपनाताई, डॉक्टर तात्यार साहेब सगळ्यांनी योग्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण हे राजकीय जे कार्यकर्ते असतात आणि आपल्या देशात हा नवीन जो मोबाईल आणि व्हॉट्सॲपचा जो उगम झालेला आहे त्यात तात्काळ सगळे ही लोक धावून येतात आणि म्हणून मी सगळ्यात मोठा धोका तो आहे. कारण पोलिसाचं संरक्षण घेण्याची सवडच ते देत नाहीत. खाजगी रुग्णालयामध्ये अतिशय त्रासदायक सगळा हा प्रकार होऊन बसलेला आहे. आम्हालाही याचा अनुभव आला होता. एका याच्यामध्ये कार्डियक अरेस्ट झाले तर सगळे कार्यकर्ते राजकीय एकदम धावून आलेत. आता कार्डियक अरेस्ट होणं, आपण सोंगणी देतो, अॅनेस्थेशिया देतो, अचानक हृदय थांबतं आणि त्यावेळेला समजा की धोका झाला तर ते सगळे लोक डॉक्टर आणि आमच्या स्टाफला सगळं मारायचा प्रयत्न करतात. आता बिना भूल बिना अॅनेस्थेशिया तुम्ही शस्त्रक्रिया करू शकत नाही. आणि मी स्वतः त्यात सफर होतो. एका मोठ्या मुंबईतल्या प्रचंड मोठ्या हॉस्पिटलमध्ये मला जेव्हा त्यांनी अँजिओग्राफी करता मला डाई टाकलं आणि माझ्या याच्यावर ते सगळं झालं. तुम्ही कोणावर हे करणार आहे? माझ्यावर प्रचंड सूज अंगावर एकदम आली होती आणि 2 ते 5 मिनिटं मलाही कळलं नाही काय झालं म्हणून. तर अशा तऱ्हेने हे तर खाजगी हॉस्पिटल होतं, पण जेव्हा रस्त्यावरचे असे हॉस्पिटल असतात, ट्रॉमा हॉस्पिटल असतात, त्यावेळेला हे सगळे लोक दारू पिऊन एकत्र येतात, कार्यकर्ते एकत्र येतात. त्यात काही नातेवाईक असतात असं नाही आहे. ही मॉब फ्रेंझीचा हा एक प्रकार असतो. ते सगळे येऊन अटॅक करतात आणि डॉक्टर हा अगतिक होतो. अशा वेळेला समन्वय समित्या जर आपण काही करू शकलो प्रत्येक गावामध्ये, कारण डॉक्टर हा थोडा दूर गेलेला आहे समाजापासून आणि आत्मकेंद्रित होत आहेत आणि लोकांच्या मनामध्ये एक ती भावना आलेली आहे की हे सगळे आपल्याला लुटतायत. मी जेव्हा म्हटलं की सगळे प्रोफेशनल कॉलेजेस आलेले आहेत. पूर्वी काय होतं की आपला घरगुती डॉक्टर, आपण ज्याला फॅमिली डॉक्टर म्हणायचं, तो डॉक्टर नुसताच उपचार करायचा नाही, आपल्या घरच्या समस्यांना सुद्धा त्याच्याकडे उत्तर असायचं. पण आता मेडिकल सायन्स, मेडिकल प्रोफेशन आणि मेडिकल सर्व्हिस या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या झालेल्या आहेत. म्हणून आपण कॉलेजला मेडिकल प्रोफेशनल कॉलेज असं आपण म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि मेडिकल सर्व्हिस असे सेंटर्स असतात की आपली आई आपल्याला लापशी करून देते, डोक्याला बाम लावून देते, कपडे धुवून देते, ही सर्व्हिस आहे. आणि मेडिकल सायन्स याचा काही संबंध नाही. कारण मी शिकत असताना मला आठवतं की मी या कंपन्यांकडून कधी सॅम्पल्स घ्यायचे नाही. आज सगळे जे आपल्या कॉन्फरन्सेस होतात, या स्पॉन्सरशिप तुम्ही बघाल तर मोठ्या मोठ्या कंपन्या स्पॉन्सर करतात. त्यामुळे मी कशा कॉन्फरन्सला जात नाही, मी कधी सॅम्पल सुद्धा कधी घेत नव्हतो. आणि आमचं तर आम्ही 100% फ्री करतो, तरी आम्हाला असा मॉब फ्रेंझीचा त्रास होतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खाजगी डॉक्टरांना किती त्रास होत असेल. म्हणून या समन्वय समित्या जर झाल्या नाही, डायलॉग जर सुरू झाला नाही, तो डायलॉग व्हायला पाहिजे की डॉक्टर हा आत्मकेंद्रित असतो आणि लोकांना लुटतो. आणि काही ज्या ब्लॅक शिप असतात, ज्याचे अबॉर्शन्स वगैरे होतात, तेव्हा लोकांचा या संस्थेवरचा विश्वास खराब होतो, हे लक्षात ठेवा. नक्की या सगळ्याकडे अजून कुठल्या दृष्टीने बघता येईल आपल्याला? आणि नेमकी जसं तुम्ही म्हटलात की समित्या असायला पाहिजेत, समन्वय समित्या असू शकतात किंवा अधिक वेगळ्या प्रकारे संवाद आणि लोकांचं सुद्धा या आता नवा जो कायदा झालाय त्या कायद्यामुळे असलेली जी लोकांना जी शिक्षा आहे, अशा प्रकारचा जर हल्ला डॉक्टरांवरती केला तर त्या शिक्षेचं स्वरूप काय, याबद्दलची सगळ्याची माहिती होणं तितकंच गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर ही चर्चा सुरू ठेवूयात आणि आपल्यासोबत डॉक्टर सपना शर्मा, डॉक्टर भूषण शुक्ल, डॉक्टर विकास आमटे, डॉक्टर तात्याराव लहाने आहेत. या सगळ्यांच्या भावना काय आहेत या हल्ल्याच्या अवतीभोवतीच्या आणि त्यातूनही पुढे मार्ग काय या सगळ्या परिस्थितीमध्ये, ते आपण चर्चेला घेणार आहोत छोट्याशा ब्रेक.
बेधडकमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे, कारण राज्यामध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत ते हल्ले निषेधार्ह आहेत. आणि या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय घडतंय, समाज असा इतका का बिथरलाय, हे सुद्धा आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडनं, मान्यवरांकडनं समजून घेतोय. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर अलीकडच्या काळातला एक रिपोर्ट इंडियन मेडिकल असोसिएशनचा बघितला तर जवळजवळ 75% वैद्यकीय व्यावसायिकांना, डॉक्टरांना आतापर्यंत अनुभव आलेला आहे की कुठे ना कुठे त्यांच्या विरोधात हिंसा झाली किंवा हिंसेचा मार्ग अवलंबण्यात आलेला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी इतकी जर भयावह परिस्थिती भारतात असेल तर भारतातल्या डॉक्टरांनी काम कसं करायचं, आणि खास करून ज्यांचा मुळात सेवेचा उद्देश आहे, ज्यांना मुळात त्या सगळ्या रुग्णांना, नातेवाईकांना, खास करून रुग्णांना बरं करायचं आहे, अशा वेळेला त्यांचं नेमकी जी कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्याच्याऐवजी आपण डॉक्टरांना दोष देतोय. हे सगळं नेमकं घडतंय आणि बघ्याची भूमिका कोण घेत आहे, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. आपले प्रेक्षक आणि त्यांची काय मतं आहेत या सगळ्या प्रकाराबद्दल तेही आपण बघूयात. अक्षय काळे म्हणतात, डॉक्टरांचा वाढता हलगर्जीपणा आणि रुग्णांच्या नातेवाईकांमधील संयमाच्या अभावामुळे हल्ले होत आहेत. अशोक हसे म्हणतात, वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावाऐवजी व्यवहाराला आलेल्या महत्त्वामुळे डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत. दत्ताराव घुगे म्हणतात, वैद्यकीय यंत्रणेवरती लोकांचा विश्वास उडत चाललाय. माणिकलाल परदेशी म्हणतायत, रुग्ण हे ग्राहक आहेत, या दृष्टिकोनामुळे लोकांचा डॉक्टरांवरील विश्वास उडालाय. आणि अबिद अली सईद म्हणतात, उपचारापोटी मनमानी फी उकळली जाते, उपचारही योग्य होत नाहीत, त्यामुळे हल्ले होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती डॉक्टर सपना शर्मा, मुळात कुठेतरी गल्लत होते का? म्हणजे डॉक्टरांनी रुग्णाला दिलेली एकूण ट्रीटमेंट असेल, जे उपचार असतील ते, आणि दुसरीकडे रुग्णांचा जो त्रास असतो की त्यांना आज वैद्यकीय सेवा महाग मिळते, रुग्णांना, नातेवाईकांना अचानक एखादा रुग्ण जर का दाखल करून घ्यायचा असेल दवाखान्यामध्ये आणि खास करून हॉस्पिटलमध्ये, ट्रॉमा सेंटर्समध्ये, तर पहिल्यांदा पैसे भरावे लागतात. अशासुद्धा काही ठिकाणी संघर्षाचे मुद्दे येतात. बऱ्याचदा असं होतं की तुमच्याकडे इन्शुरन्स असतं, मेडिकल इन्शुरन्स, आणि मेडिकल इन्शुरन्स असूनसुद्धा तिथनं तो मेडिकल इन्शुरन्स परत येईपर्यंत रुग्णालयाला, तर रुग्णालय त्यांना सोडत नाहीत, त्यांना मोकळीक मिळत नाही. हे सगळं एक प्रकारे तो नाडला गेलेला जो रुग्ण आणि रुग्णाची नातेवाईक व्यवस्था असते ती सगळे त्याच्यामध्ये गांजतात आणि त्यामुळे ही प्रतिक्रिया होते. तर त्याला केवळ तो राग जो आहे तो डॉक्टरांवरती तिथल्या काढणं हा उपाय नाही आहे, पण तो रुग्ण त्याच्यामध्ये कुठेतरी गल्लत करतो का या सगळ्या गोंधळामध्ये? आपण एक पाहतोय की कदाचित रुग्ण गफलत करायची प्रक्रिया कमी आहे, त्याच्याबरोबर येणारे जे नातेवाईक आहेत त्यांचं वागणं कसं आहे, ते त्यावेळी कुठल्या मानसिक परिस्थितीत आहे. कारण आपण हा व्हिडिओ जो सारखा पाहतोय डॉक्टर रोहनचा, त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की एक 20-25 लोक आहेत, हे सगळेच्या सगळे नक्कीच त्यावेळेस त्यांची मानसिकता त्या रुग्णाची भलाई की रुग्णाची लवकर बरा व्हावा अशी असती तर त्यांनी आधी त्या रुग्णाला शिफ्ट केलं असतं किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं असतं. दिस इज ते त्याला आपण मॉब सायकोलॉजी ज्याला म्हणतो की प्रत्येकामध्ये फ्रस्ट्रेशन आहे, कुठलं ना कुठल्या बाबतीत फ्रस्ट्रेशन्स आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण कुठेतरी आपलं फ्रस्ट्रेशन काढावं, मग तिथे एक त्यांना एक चान्स मिळेल, तिथे तो फ्रस्ट्रेशन त्यांच्याकडून निघतो आहे. कारण अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये त्याच्यातनं नक्कीच सगळेच्या सगळे रुग्णाच्या बद्दल विचार नाही करत आहे. कमीत कमी त्याच्यातल्या अर्ध्या लोकांनी तरी हे म्हटलं असतं की अरे आपण आधी आपल्या रुग्णाला पाहायला हवे. आपण काही दिवसाआधी एक काँग्रेसचे कार्यकर्ते म्हात्रे म्हणून त्यांचा मुंबईला खून झाला, ते आपण व्हिडिओ जर का पाहिला असेल तर त्याच्यात एक लक्षात येतं की त्याच्यावरती 8-10 गोळ्या झाडल्या गेल्या. तो माणूस तसाही जिवंत वाचण्याचे चान्सेस कमी होते, पण त्याच्यानंतरही तो खाली पडल्यावर त्याच्यावर 10 सारखा त्याला एक हत्यारांनी मारण्यात आलं, त्याच्यात त्या मारणाऱ्यांचं फ्रस्ट्रेशन दिसतं. म्हणजे ते फक्त त्या माणसाला संपवावं हे त्याच्यात हे नव्हतं उद्देश. तर ओव्हरऑल सोसायटीमध्ये जे फ्रस्ट्रेशन वाढत चाललेलं आहे, मला जे सायकोलॉजिस्ट म्हणून वाटतं की एक सेल्फ एस्टीम फार लो आहे सध्या, आणि तो कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे जगात की ओव्हरऑल प्रत्येकामध्ये सेल्फ एस्टीम इतका कमी झालेला आहे की तो कुठे ना कुठे फ्रस्ट्रेशनच्या रूपात निघतो. मग तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स म्हणा त्याला, किंवा असं डॉक्टरांचे हल्ले म्हणा, किंवा तुम्ही शाळेत स्टुडंट्सचं वागणं म्हणा, किंवा टीचर्सचं वागणं म्हणा, प्रत्येक जागी आपल्याला ते एकच इश्यू दिसून येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टरांना दोष देणं किंवा पोलिसांना दोष देणं किंवा यंत्रणेला दोष देणं, त्याच्यात सुधारण्याची नक्कीच आवश्यकता आहे, पण दॅट इज नॉट अ लॉंग टर्म सोल्युशन. आपल्याला जर लॉंग टर्म सोल्युशन हवा असेल तर आपल्याला कुठे ना कुठे लहानपणापासून आपण मुलांना मोठं कसं करतो आहे, त्यांना आपण पेशन्स शिकवतो आहे का, त्यांना आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही, आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी मेहनत करावी लागते, या सगळ्या गोष्टी जर आपण त्याच्यावर लहानपणापासून काम केलं तर कदाचित आपल्याला एक लॉंग टर्म सोल्युशन मिळू शकतं.
आज जर तुम्ही पाहिलं काय सोल्युशन आहे, तर मला असं वाटतं इन्स्टंट सोल्युशन हे आहे की तुम्ही जर का मेडिकल प्रोफेशनला जास्ती सुविधा देऊ शकत नसाल तर कमीत कमी तिथे तुम्ही सिक्युरिटी वाढवावी, किंवा जसं बाहेरच्या देशांमध्ये असतं की आतमध्ये एकच माणूस जाऊ शकतो किंवा फक्त पेशंटला ते आतमध्ये घेऊन जातात, बाकीच्या लोकांना बाहेर ठेवतात. तर ही यंत्रणा कमीत कमी जर आपण स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केला तर एक इमिडिएट सोल्युशन आपल्याला मिळू शकतं की जे रागात लोक आहेत ते कमीत कमी डायरेक्टली डॉक्टरच्या समोर येऊ शकत नाही. नक्की. या बरोबर ना डॉक्टर लहाने, मुळात म्हणजे मला अतिशय मोकळेपणानं ही चर्चा आपली होते. तुम्ही सगळेजण अनुभवी आहात आणि आदरणीय आहात सगळेजण. डॉक्टर भूषण शुक्ल मगाशी ज्या पद्धतीनं बोलत होते त्यातली पोटतिडकी आपण समजू शकतो. त्याबरोबरनं ते अतिशय मोकळेपणानं बोलत होते. त्यांच्यातला डॉक्टरसुद्धा तितकाच संवेदनशील आहे आणि त्यांच्यातला ह्या प्रतिक्रियासुद्धा तेवढीच संवेदनशील आहे. अशा वेळेला तुम्हाला म्हणजे तुमची पिढी आणि भूषण शुक्ल यांची पिढी डॉक्टर म्हणून हाच फरक आहे का? कारण ते इतक्या अपेक्षा त्यांच्या ज्या आहेत त्या अतिशय बऱ्यापैकी बोलतायत. तुमची पिढी आतापर्यंत सगळं सोसत आली आहे किंवा तुमची पिढी ह्या गोष्टी अशा होणारच आणि त्यामुळे पेशंट्सना भेटत राहायचं, बोलत राहायचं, याच पद्धतीनं एक विचार करायचा. हा अप्रोच बदललाय का अलीकडच्या डॉक्टरांच्या व्यावसायिकतेमधला आणि तुमच्या आधीच्या पिढीतल्या? मला असं वाटतं की जसं भूषणनी सांगितलं की ते आजच्या पिढीचं त्यांचं जे म्हणणं आहे किंवा हे बरोबर आहे की पूल पडला तर आपण त्यांना मारत नाही, पण आमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की मी आहे किंवा दादा आहे, तर आमच्या पिढीत कसं होतं की आम्हाला सहन करण्याची सवय झाली होती की त्या काळात आम्ही असं ठीक आहे असं व्हायचं तर त्या पेशंटच्या मागे जायचो, त्याला पुन्हा नीट करणं, त्याच्यावर उपचार करणं, हे सगळं आमच्या पिढीनं केलं आहे. पण मला असं वाटतं की हे त्या पिढीनं त्यावेळेस केलं असावं, ते योग्यही असावं. पण आजच्या ह्याच्यात आपण जे बघितलं की जसं मला असं वाटतं की सपनानी सांगितलं की लोकांच्या मधला पेशन्सच कमी झाला आहे. तर मग हा पेशन्स कमी झाला तर त्यांनी डॉक्टरांना मारहाण करण्यापर्यंतचा पेशन्स त्यांचा असा व्हायला नाही पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की जे कृत्य आहे हे आपण कधीही त्याच्या बरोबरनं आपण राहू शकत नाही, त्याचा निषेध आपण केलाच पाहिजे. आणि आज जे डॉक्टरांना मारहाण केली जाते त्याच्यात तुमच्यामधला पेशन्स कमी झाला असेल हे नक्की आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन मारहाण करावी. म्हणून मला असं वाटतं की उपाय म्हणून की जे सरकारी दवाखाने आहेत किंवा दवाखाने आहेत या ठिकाणी लोकांचं जाण्याचं कमी करणं, तिथे एकच मनुष्य एका माणसाच्या बरोबर पाठवणं आणि ते जर आपण थांबवलं तर मध्ये जाण्याचा पास दिल्या तर ह्या घटना नक्कीच कमी होतील. आणि कायदा आपण दाखवला की कायद्यानुसार कारवाई केली तर ह्या घटना कमी होतील. अशा नाही झाल्या तर डॉक्टर आज पेशंटला ट्रीटमेंट देण्यासाठी धजावणार नाही. आपण धुळ्याची घटना बघतोय की याच्यामध्ये उपचार केला जातच नाहीये की त्या पेशंटला आपण पाहतो सेवा रुग्णालयामध्ये हलवलं, तिथे त्यांचा मृत्यू झाला, ती दुर्दैवी गोष्ट आहे. पण इथं एवढ्या डॉक्टरला मारहाण करणं ही योग्य गोष्ट नाही. म्हणून मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि ती मानसिकता बदलेपर्यंत मला असं वाटतं की आपण संरक्षण डॉक्टरांना देण्याची गरज आहे. आणि त्यासाठी जे लोक बरोबर येत आहेत तर त्यांना दवाखान्यात न येऊ देणं आणि थांबवून तिथं सिक्युरिटीची व्यवस्था करणं ही सोय केली तर मला असं वाटतं ह्या घटना कमी होतील. नक्की. डॉक्टर भूषण शुक्ल, मुळात मुद्दा म्हणजे तुम्ही परदेशात काम केलेलं आहे, तुम्ही अगदी आपल्याकडे देशामध्ये स्थानिक सरकारी रुग्णालयात काम केलेलं आहे, आता तुम्ही तुमची प्रायव्हेट प्रॅक्टिस करताय, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे चक्र. आणि या चक्रामध्ये मुळात जिथे राज्य सरकार किंवा राज्य सरकारी व्यवस्था एकूण वैद्यकीय यंत्रणा जी आहे तिच्यातनं त्यातली जी अनास्था आहे, त्यातनं मिळणारी जी डॉक्टरांच्या अवतीभोवती जी यंत्रणा हवी, जी तुम्ही मगाशी म्हणालात की तिथे एक्सरेवाला तो मामा आहे किंवा नाही हे सगळं तपासायला लागणं, हे सगळं बदलण्यासाठी म्हणून डॉक्टर एकत्र येणं आणि त्याच्यासाठी काहीतरी दबाव आणणं सरकारवरती, ह्या प्रक्रिया घडताना दिसत नाहीत. केवळ आता ही घटना झाली, आता त्याचा निषेध म्हणून कदाचित रुग्णालय बंद होईल, संप होईल सगळीकडे आणि पुन्हा इतर पेशंट जे आहेत ज्यांना गरज आहे त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये हेळसांड होईल. हे सगळं दुष्टचक्र कसं थांबवता येईल असं तुम्हाला वाटतं? एक महत्वाची गोष्ट ह्याच्यातली अशी आहे की वैद्यकीय व्यवसायाबद्दलची जी आपली एक भोळसट इमेज आहे ना ती पहिल्यांदा सोडायला पाहिजे. वारंवार हे ऐकायला मिळतं की पूर्वी जीपी होते आणि ते बॅग घेऊन घरी यायचे आणि सगळं दुरुस्त करायचे. नाही, ते सगळं दुरुस्त करायचे नाहीत. गेल्या 30 वर्षातले 40 वर्षातल्या तुम्हाला ज्या मेडिकल ऍडव्हान्सेस मिळालेले आहेत, तुम्हाला कार्डियाक ट्रान्सप्लांट हवा, तुम्हाला बायपास हवी, तुम्हाला नवीन गुडघे टाकून हवे, तुम्हाला मोडलेल्या हाडांमध्ये टायटॅनियमचे बोल्ट हवे, तुम्हाला 90,000 हजाराच्या डोळ्यातल्या लेन्सेस हव्या, तुम्ही कितीही दारू प्यायला तरी तुम्हाला लिव्हर बदलून हवं, मरणासन्न झालेल्या माणसाला H1N1 स्वाईन फ्लू झालेल्या माणसाचं हार्ट आणि लंग्सचं काम करणारं तुम्हाला मशीन हवं त्या व्हायरसमधनं तो बाहेर येईपर्यंत. या प्रत्येक गोष्टीची किंमत द्यावी लागते.
हे असं म्हणण्यासारखं आहे की आमच्या लहानपणी आमचा नावी घाटावर 2 रुपयामध्ये आमचं डोकं भादरून देत होता आणि हे पोरग शाहरुख खान सारखे केस कापायला जातं आणि 500 रुपये उडवून येतं. तुम्हाला घाटावर सारखे डोकं भादरून देणारं चालणार आहे का? तशा प्रकारची मेडिकल व्यवस्था चालणार आहे का? जर तुम्हाला चकाचक हॉस्पिटल हवे, तुम्हाला आधुनिक वैद्यकशास्त्र हवं, तुम्हाला अत्यंत महागडी औषधं हवी, या प्रत्येक गोष्टीची किंमत द्यावी लागणार आहे. दुसरी गोष्ट लोकांना ही लक्षात ठेवायला हवी की जे ओव्हरऑल मेडिकल बिल होतं, अगदी कॉर्पोरेट हॉस्पिटलमधलं सुद्धा, त्यातली डॉक्टरची फी ही 10% कमी असते. बाकीच्या ज्या गोष्टी असतात ते हॉस्पिटलचे चार्जेस असतात, इन्स्ट्रुमेंटचे चार्जेस असतात, नर्सिंग चार्जेस असतात, औषधांचे चार्जेस असतात. त्याच्यामुळे डॉक्टर मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडतात आणि खोऱ्यांनी पैसा ओढायला सुरुवात करतात. ही जी परिस्थिती आहे ही लोकांच्या मनातली चुकीची परिस्थिती आहे. नाही, खासगी रुग्णालयामध्ये मी अजून क्लिनिकचे हप्ते भरतोय. नाही, हप्ते भरताय कारण त्या पद्धतीच्या मशीन्स तुमच्याकडे आहेत, त्या पद्धतीची सेवा तुम्ही सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. माझ्याकडे मशीन नाहीयेत, मी सायकियाट्रिस्ट आहे, मला फक्त एक जागा लागते आणि 2 खुर्च्या लागतात. मी केवळ सायकियाट्रिस्टच्या बाबतीत बोलत नाही. तेवढं सुद्धा परवडत नाही ही परिस्थिती आहे. नाही, हे सगळं मान्य आहे, पण मी केवळ सायकियाट्रिस्टच्या बाबतीत बोलत नाही. आपल्याला जो प्रश्न विचारतोय तो सार्वत्रिक प्रश्न आहे अशासाठी की ज्या पद्धतीनं अगदी एक्सरे मशीन्स वगैरे आणि सगळीकडे विविध या सगळ्या तुम्ही म्हणतात की हे सगळं पाहिजे आज सामान्य माणसाला, कारण हे पाहिजे आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागते, कारण सरकार उपलब्ध करून देत नाहीये ते. त्या पद्धतीची ती जी सेवा द्यायला पाहिजे सरकारने ती सरकार देत नाहीये, म्हणून त्याला खासगी त्याला जगायचंय, त्याला जगायचंय आणि त्यामुळे तो प्रयत्न करतोय अधिकचे पैसे देऊन त्याच्यामध्ये जगण्यासाठी ऐपत नसताना. हे बघा 1947 साली 40% हेल्थकेअर ही गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत होतं. आज 10% कमी हेल्थकेअर गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करत आहे आणि हे जे 10% सुद्धा दिसत आहेत ते लहाने सरांसारखी लोक लाखो ऑपरेशन करतायत. म्हणून हे जर काही डेडिकेटेड डॉक्टर्स जर बाजूला काढले तर सरकारी व्यवस्थेचा हेल्थकेअर मधला आकडा हा 2 आणि 3% येईल. लोकांनी आता सरकारला जाब विचारायची गरज आहे. इंडिव्हिज्युअल डॉक्टरला जाब विचारून तुम्ही काय करणार आहात? 6 लाख डॉक्टर आहेत फक्त भारतामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त तर कर्मचारी नुसते महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असतील. म्हैसाळ सारखं प्रकरण झालं तेव्हा आता म्हणतात सर्व डॉक्टरांचे दवाखाने तपासा. तिथे 15 वर्ष हा माणूस अबॉर्शन्स करत होता, लहान पोरं मारत होता, तेव्हा तिथल्या सरकारी यंत्रणेला हे माहिती नव्हतं, ते काय झोपले होते? आता हे झाडू घेऊन बाकीच्या डॉक्टरांच्या मागे लागणार. हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये इंडिव्हिज्युअल डॉक्टरच्या मागे लागायची पद्धत आहे हे आपल्याला महागात पडणार आहे. आत्ता या क्षणी आपण बोलत असताना युकेच्या NHSचे डॉक्टर्स येऊन भारतामध्ये येऊन फ्रेश MD आणि MS रिक्रूट करून जात आहेत. मला रोज ईमेल येत आहेत NHS ट्रस्टच्या की तुम्ही कन्सल्टंट म्हणून परत जॉईन व्हा, 91,000 ते 1,00,000 पाऊंड तुम्हाला वर्षाचा पगार आहे. शेकड्याच्या भावामध्ये भारतातले डॉक्टर रिक्रूट करून येत आहेत 9 ते 5 जॉब करण्यासाठी. लोकांच्या हे लक्षात येत नाही का की तरुण डॉक्टर, चांगले डॉक्टर देश सोडून जात आहेत. माझ्याबरोबर जी लोक MBBS झाली त्याच्यातली 50% लोक आज भारत सोडून गेलेली आहेत. हे फक्त पैशासाठी गेलेले नाही आहेत, हे वर्किंग कंडिशन्ससाठी गेलेले आहेत, हे सन्मानासाठी गेलेले लोक आहेत, हे शांतपणे काम करण्यासाठी गेलेली लोक आहेत आणि ह्याचा जाब सरकारला द्यायला पाहिजे. जे जोडे गव्हर्नमेंटला मारायला पाहिजे ते जोडे डॉक्टर खात आहेत. नाही, नक्की अतिशय महत्वाचा मुद्दा आणि या सगळ्या मुद्द्याच्या अवतीभोवती पुन्हा विकास आमटे आपल्याला प्रश्न हाच आहे की हे सगळं आता सुरू कुठून करायचं, कारण आता परत एक प्रतिक्रिया आली, त्या प्रतिक्रियेच्या नंतर त्याला दुसरी प्रतिक्रिया येणार, पुन्हा रुग्णालय बंद राहणार, संप होणार. पण या सगळ्याला कुठेतरी एक प्रकारची जे पैसे वाढवून मिळायला पाहिजे, ज्या प्रकारचं अलोकेशन असलं पाहिजे, खास करून वैद्यकीय व्यवसायाला, वैद्यकीय यंत्रणा ज्या परिस्थितीत आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये आणि मोठ्या तथाकथित जिल्ह्यांमध्ये गेलं तरी तिथल्या सरकारी दवाखान्यांची परिस्थिती बघितली तर ती अतिशय भीषण आहे. आणि हे सगळं असताना त्या सरकारी दवाखान्यांची कुठल्याही पद्धतीनं रखरखाव होत नाहीये. त्याच्यामध्ये हे कधी बदलेल असं वाटतंय तुम्हाला? मी 70th आहे आणि मी माझ्या आयुष्याची सुरुवात केली असेल तर कुष्ठरोगी बघून, पण एवढे हजारो लाखो लोकांशी डील केलं तर एकाने आम्हाला कधी मारहाण केली मला आठवत नाही. बाबा आमटे तर वकील होते तेव्हा त्यांनी उपचार केले, त्यांनी कोणी मारहाण केली नाही. पण माझ्या जीवनाची सुरुवात दंडकारण्यामध्ये, जिथे आता माझे धाकटे बंधू डॉक्टर प्रकाश असतात, की लोकांच्या अंगावर कपडे तिथे नव्हते आणि हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम 0 होती. पण 1971-72 पासून तिथे कधी असे अटॅक झालेले मी कधी बघितलेले नाहीत. डॉक्टर लहाने वर्षानुवर्ष तिथे येतात. लहानूबाबांची जत्रा असं बाबा आमटे म्हणायचे. एकदाही मला असं वाटत नाही की गेल्या 18-20 वर्षामध्ये
पोलीस आणावं लागलेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरी, आदिम जातीमध्ये माझा दुसरा अनुभव 2006 मध्ये यवतमाळ जिल्हा, जिथे विदर्भ शेतकरी आत्महत्या करतात, त्या ठिकाणी सुद्धा हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम झिरो होती. त्या ठिकाणी आमच्यावर कोणी असा अटॅक केला आठवत नाही. 1981 साली युनियन कॅबिनेटचा मी हेल्थ ॲडवायझर होतो, प्राईम मिनिस्टरचा ग्रुप होता, त्याच्यावर ॲडवायझर होतो. तेव्हा सुद्धा कुष्ठरोगाबद्दल कोणी आवाजच उठवत नव्हता. पण आज मी अजूनही सांगू इच्छितो की कुष्ठरोग्यांना अजूनही एकही खाजगी डॉक्टर, एकही खाजगी इस्पितळ नाही. आपल्या देशामध्ये 123 लाख कुष्ठरोगी होते आणि डिपार्टमेंट यांनी बंद करून टाकलंय. आता म्हणतात की 60% पुन्हा जगातले कुष्ठरोगी आपल्या देशामध्ये आहेत. लेप्रोसी डिपार्टमेंटच यांनी बंद करून टाकलंय आणि जनरल हेल्थशी त्यांनी मर्ज केलेलं आहे. हा एक प्रश्न आहे. आणि अजूनही कुष्ठरोग्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ते ठेवतात, टीबी बरोबर ठेवतात. हा एक मोठा आंतरराष्ट्रीय गुन्हा आहे. ती एक बाब आहे. आणि आज आपल्या देशामध्ये डॉक्टर जसं भूषण म्हणाले की प्रायोरिटी कुठे आहे, भारताचा आरोग्यमंत्री कोण आहे, भारताचा कृषी मंत्री कोण आहे, किती लोकांना कल्पना असते. म्हणून तेव्हापासून मी आवाज उठवतो की हेल्थ हे आणि ॲग्रिकल्चर या डिपार्टमेंट सगळ्यात प्रायोरिटाईज आपण करायला पाहिजे. चंद्रावर जा, मंगळावर जा, माझं काही म्हणणं नाही, पण आधी मूलभूत आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपल्या रिएन्फोर्स करा. प्रायमरी हेल्थ सेंटर, ग्रामीण रुग्णालय, मेडिकल कॉलेजेस, मेडिकल हॉस्पिटल्स रिएन्फोर्स करा. तिथे काही नसतं म्हणून लोक प्रायव्हेटकडे जातात. आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी तुमच्याकडे जर आज आहे तर तुम्ही CCTV सगळ्यांना लावायला कंपल्सरी करा, ऑटोमॅटिक गेट्स लॉक करायला बंद करा, एका पेशंटबरोबर एकच अटेंडंट येऊ द्या, आणि तुम्हाला बुलेट प्रूफ सारखे ग्लास डोअर्स सुद्धा तुम्हाला असे करता आले पाहिजेत. या सगळ्या टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहेत. पूर्वीच्या काळात या टेक्नॉलॉजी नव्हत्या. या टेक्नॉलॉजी आणल्या तर डॉक्टरांचं प्रोटेक्शन होऊन जाईल. अदरवाईज डॉक्टर लोक खेड्यामध्ये काम करायला कधी जाणार नाही. ही जी मॉब फ्रेंझी आहे, हा जो हँगिंग ग्रुप आहे स्कूल ड्रॉपआउट्सचा, तर दारू आणि हा जो ज्याचा काहीही संबंध नसतो, दे आर हायर्ड, त्या हायर्ड लोकांना, आणि या सगळ्या गोष्टी मोबाईलवरून आपण लगेच त्यांना बोलवतो. तर या सगळ्या गोष्टीमुळे डॉक्टर लोक खेड्यामध्ये पुन्हा काम करायला प्रवृत्त होणार नाहीत. पण गेल्या 70 वर्षात आमच्या संस्थेवर, आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अटॅक झाला नाही, ही एक बाब तुम्ही प्रकर्षाने लक्षात घ्यायला हवी, एवढंच माझी विनंती आहे. नाही, नक्की. या बरोबर ना, पुन्हा डॉक्टर लहाने, तुम्ही दोन्ही प्रकारे कामं करताय. तुम्ही एकीकडे सरकारी सगळ्या व्यवस्थापनाचा आतापर्यंतचा अनुभव घेतलेला आहे, दुसरीकडे तुम्ही सेवाभावी पद्धतीनं सुद्धा ठिकठिकाणी कॅम्प्स घेऊन सगळं काम केलेलं आहे. पण जो म्हणजे डॉक्टर भूषण शुक्ला यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अधिक गंभीर आहे. म्हणजे डॉक्टर भूषण शुक्ला मगाशी बोलल्यानंतर काही शब्द नव्हते आणि गपचूप बसावं असं वाटत होतं. त्याचं कारण असं आहे की जर ते म्हणतात त्या प्रकारचा जर का एक ट्रेंड आपल्याकडे आला आणि जर अशा प्रकारे आपल्याकडचा ब्रेन ड्रेन व्हायला लागला, एक प्रकारे डॉक्टर जर का जायला लागले, त्यांना जर का इथे सन्मान मिळत नसेल, त्यांना परिस्थिती जी गरजेची आहे ती मिळत नसेल, ती देऊ शकत नसू आपण समाज म्हणून किंवा अगदी सरकार म्हणून, तर मग येणाऱ्या काळातली परिस्थिती काय असेल? मला असं वाटतं की फारच भयावह अशी परिस्थिती असणार आहे. आपण आज विचार केला रोहनचा, ज्याला मारहाण झाली, तर त्याचं असं म्हणणं होतं की जेव्हा मी त्याच्याशी बोललो की सर मध्ये माझं चुकलं, कारण त्याची आई माझ्याकडे जे हॉस्पिटलमध्ये काम करते, म्हणजे की माझं चुकलं, मी इंजिनियर व्हायला पाहिजे होतं, मी डॉक्टर उगीच झालो. जसं एखाद्या आता त्याला वाटतं की मी इंजिनियर व्हावं, तसंच जसं भूषणनी सांगितलं की लोक आज बाहेर जात आहेत. आपण असं म्हणलं की आज त्या ह्याच्यामध्ये इंजिनियर्स बाहेर गेले, तसे आज डॉक्टर बाहेर जात आहेत. आणि हे डॉक्टर बाहेर जात आहेत, मला भूषणचं फार पटतंय, पैशासाठी जात नाहीत ते. इथली जी परिस्थिती आहे ही परिस्थिती चांगली नाही आहे म्हणून हे डॉक्टर बाहेर जात आहेत. तर मला असं वाटतं की माझा मुलगा आहे, तोही मला सांगतो की नाही पप्पा मला आता बाहेर जायचं आहे. तर मला असं वाटतं की ही परिस्थिती आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, त्याच्यामध्ये समाजकारणी आहेत, त्याच्यामध्ये सगळा समाज आहे, या सर्वांनी मिळून ही परिस्थिती आज आपण मला असं वाटतं तिथं सुधारली पाहिजे. आणि सुधारली नाही तर मला हे जी डॉक्टर आहेत की जे आज उपाय करतात ते बाहेर जातील किंवा ती इंजिनियर्स होतील आणि डॉक्टर्स होणार नाहीत. तर असं न होता डॉक्टरांनाही काम केलं पाहिजे, काम करता यावं अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. आणि ही निर्माण करण्यासाठी शासनाने आज आपण कायदा निर्माण केला आहे, हा कायदा करावा यासाठी मी स्वतःच गेलो होतो आणि अशोक चव्हाण साहेबांनी हा कायदा त्यावेळेस निर्माण केला. याच्यामध्ये आज त्रुटी आहेत, त्या त्रुटी आपण भरून काढल्या पाहिजे. 3.5 वर्षाची शिक्षा ही 7 वर्षाची करून जर केली आणि त्यानंतर जर आपण अशा लोकांनी हल्ला केला आणि त्यांना 90 दिवस त्यांना जर हे मिळालं नाही, जमानत मिळाली नाही, तर मला असं वाटतं हल्ला करताना नक्कीच भेटतील. तसं होत नाही आहे, दुसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी मिळते आणि त्यामुळे असे हल्ले होत आहेत. तर यावर कडक उपाय केला पाहिजे, त्यात कायदा कडक केला पाहिजे. आणि आपणही मला असं वाटते समाजाला सगळ्याच ह्याच्यामध्ये आपण
मोठं काम करून समाजामध्ये जागृती केली पाहिजे की आपण मारहाण करू नका, असं करणं खूप गरजेचं आहे. आणि आज जसं भूषणनी सांगितलं तसंच प्रत्येक लोकांच्या मनात आहे. हे मनात येता कामा नये. आपण भारत देशावर प्रेम करतो, आपण भारतात राहिलं पाहिजे आणि आपल्या लोकांवर आपण उपाय केले पाहिजे. आणि हे करायचे असतील तर तशी परिस्थिती आपण सर्वांनी निर्माण केली पाहिजे. नक्की, अर्थात आपली सगळ्यांची ही जबाबदारी. आणि त्याबरोबरीनं खरं तर आता महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये तातडीने जर मुख्यमंत्री हा कार्यक्रम बघत असतील आणि त्यातूनही आरोग्यमंत्री जर का या प्रकाराला अतिशय गांभीर्यानं घेत असतील तर तातडीने जो कायदा जो आहे तो अधिक कडक कसा होईल त्याच्याकडे बघितलं पाहिजे. जी शिक्षेची जी मर्यादा आहे ती वाढवली पाहिजे. आणि त्यातूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात जे काही कायद्यात बदल आहेत ते आत्ता करणं शक्य आहे. सगळ्या पक्षांनी, सगळ्या विरोधी पक्षांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी, अगदी सभागृहाचे जे काही सर्वोच्च सभापती आणि अध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या कायद्यामध्ये काहीतरी ज्या बदल आहेत अपेक्षित ते बदल करावेत. इथल्या वैद्यकीय व्यवस्थेला तो विश्वास निर्माण करून द्यावा. आणि दुसरीकडे या सगळ्या प्रश्नांवरती अतिशय बारकाईनं आणि तातडीनं लक्ष द्यावं. कारण आता अर्थमंत्री आहेत राज्याचे, ते सुद्धा बजेट मांडणार आहेत. कुठेतरी राज्यातल्या या सगळ्या सरकारी दवाखान्यांकडे, सरकारी हॉस्पिटल्सकडे अतिशय प्राधान्यानं लक्ष द्यावं आणि हा प्रश्न अधिकाधिक कसा सोडवता येईल तो आपण बघूया. अर्थात धुळ्यातली ही घटना अतिशय निषेधार्ह आहे. त्याचा निषेध IBN लोकमत म्हणून आम्ही करतो आणि अशा घटना पुढे घडू नयेत. झुंडी असतील, गुंडागर्दी असेल आणि दादागिरी असेल, ही किमान वैद्यकीय व्यवसायांवरती अशा पद्धतीनं करू नये. आणि येणाऱ्या काळात असे प्रकार घडले तर पोलिसांनी त्यांना अतिशय चोख उत्तर द्यावं, तातडीने त्याच्यावरती कारवाई करावी. धन्यवाद. नमस्कार.